सध्या सोलापूरच्या माळरानावर सापडलेल्या दगडी चक्रव्यूहाची खूप चर्चा सुरू आहे. पण या चर्चेपेक्षा जास्त महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की चक्रव्यूह नेमकं कशासाठी वापरलं जात होतं? सोलापूरमध्ये सापडलेलं हे चक्रव्यूह भारतातलं आत्तापर्यंत सापडलेलं सगळ्यात मोठं दगडी चक्रव्यूह मानलं जातं. याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे तब्बल 15 घेऱ्याचं आहे. प्राचीन काळात जेव्हा रोमन आणि युरोपियन व्यापारी व्यापारासाठी जेव्हा भारतात येत, तेव्हा त्यांना वाळवंट किंवा माळरानासारख्या सपाट प्रदेशातून प्रवास करावा लागायचा. अशा प्रदेशात दिशा ओळखण्यासाठी दुरून दिसणाऱ्या मोठ्या खुणा अत्यंत महत्त्वाच्या असायच्या. अशा वेळी हे दगडी चक्रव्यूह लँडमार्कचं काम करत असावं. उंचावरून किंवा लांबून सहज दिसणारे आणि प्रवासात दिशा दाखवणारे एक मार्गदर्शक चिन्ह. इतकंच नाही तर हे ठिकाण कदाचित व्यापाऱ्यांचं भेटण्याचं केंद्र, मालांची देवाणघेवाण होणारं ठिकाण असावं. म्हणजे प्राचीन काळातलं एक प्रकारचं बिझनेस हब असावं. आज या शोधामुळे महाराष्ट्राचा रोमशी असलेला व्यापारी संबंध पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आणि त्याचबरोबर हेही स्पष्ट होतं की हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्र किती प्रगत आणि जागतिक व्यापाराशी जोडलेला होता. यासारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करा.